नमस्कार, आज आपण आलो आहोत मुंबई सेंट्रल येथील ताडदेव एरियातील राजराजेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी। सो चैत्र महिना आहे, चैत्र गौरी आल्या आहेत। सो आत्ता आपण आलो आहोत राजराजेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी। सो चला आतमध्ये जाऊया। तर अष्टमी असल्यामुळे हे बघा होम चालू होते, होमची पूजा केली जात होती। त्यासाठी 4 भट होते आणि मंत्र चालू। संपूर्णपणे पूजेचं बघा व्यवस्थितपणे 56 भोग देवीसाठी ठेवले गेले होते नैवेद्याचे। सो पूर्ण बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। सो फळं असतील, मिठाया असतील, कोणी केलेल्या रेसिपीज म्हणजे नैवेद्यासाठी केलेले मोदक, चिवडा असेल, अशा सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या होत्या। अशा प्रकारे 56 भोग नैवेद्य देवीला दाखवला गेला होता। सो हे बघा पूर्ण अशा डिश ठेवल्या गेल्या होत्या। सो इथे मी गेली तेव्हा पूर्णपणे देवीचं व्यवस्थित पूजा केली जात होती आणि हे बघा मोठा हार जो आहे तो देवीला घातला जात होता। सो पुष्कळशे लोक लाईनमध्ये उभे होते। सो मी ही ओटी भरण्यासाठी गेले होते। अष्टमी असल्यामुळे खूप चांगला दिवस मला भेटला आणि देवीची ओटी मी तिथे भरली। सो अशा काही आपल्याला दिवस असला की अतिशय आनंद होतो, मनाला शांती मिळते, पॉझिटिव्हनेस येतो। सो बघा खूप गर्दी होती देवीचं दर्शन घेण्यासाठी। सो लाईनमध्ये व्यवस्थितपणे देवीचं दर्शन दिलं जात होतं। तसंच इथे देवीचे हारही चेंज केला जात होता व्यवस्थित। हे पहा, तसंच होमचे सगळे मंत्र कानावर पडले जात होते। होमही चालू होता अष्टमी असल्यामुळे। तेव्हा खूप छान वाटत होतं हे वातावरण। सो अशा रीतीने ओटी वगैरे भरून झाली, देवीच्या पाया पडले आणि त्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने बाहेर आलो। सो दुसऱ्या बाजूने आल्यानंतर हे काही देवीच्या पूजा केली गेली होती। सो कलश वगैरे इथे ठेवला गेला होता आणि होम हवन, जसं मी सांगितलं अष्टमी असल्यामुळे होम हवन तर चालूच होते। सो त्यांचे मंत्र ऐकण्यात अतिशय आनंद होत होता, मनाला खूप छान वाटत होतं। सो अशा रीतीने अष्टमी असल्यामुळे चैत्रातील ह्या गौरीची छान ओटी भरता आली। खूप छान वाटलं। मंत्र होम हवनचे जे चालू होते ते ऐकायला आवडले। सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।